दृश्य आपण पाहताय जितेंद्र आव्हाड यांची आता पत्रकार परिषद काही वेळातच सुरू होणार आहे। जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांच्या विषयी केलेलं वक्तव्य आणि त्याच्यानंतर भाजप ही ठिकठिकाणी आक्रमक झालेली आहे। घाटकोपरमध्ये राम कदम यांनी आव्हाडांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिलेली आहे, FIR दाखल केलेली आहे। पुण्यामध्ये सुद्धा भाजपकडून आक्रमक आंदोलनासह करण्यात आलेलं आहे आव्हाडांच्या विरोधात आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटताना आपण पाहतोय। आणि आता जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद, जितेंद्र आव्हाड नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शिर्डीमध्ये शरद पवार गटाचं जे महाशिबिर सुरू आहे त्या शिबिरामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामांविषयी जे वादग्रस्त वक्तव्य केलं त्याच्यानंतर त्यांच्यावर आरोप होऊ लागलेले आहेत, टीका होऊ लागलेली आहे। महंतांनी सुद्धा आव्हाडांनी केलेलं वक्तव्य हे चुकीचं आहे असं म्हटलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आता जितेंद्र आव्हाड नेमकं काय बोलणार आताच्या पत्रकार परिषदेमध्ये ते पाहणं महत्त्वाचं असेल। श्रीराम हे मांसाहारी होते असं विधान आव्हाडांनी केलं आणि त्याच्यानंतर एकच वादळ उठलं। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। काल तुमच्या वक्तव्यावर समर्थन केलं होतं, आज भूमिका काय आहे, कोणत्या पुराव्याने तुम्ही हे वक्तव्य केलं होतं? जरा शांत बसा। असं आहे की मी महाराष्ट्राला अनेक वेळा संबोधित करत असतो आणि कधीही मी इतिहासाचा विपर्यास्त करत नाही। इतिहासाचं विकृतीकरण करणं हे माझं काम नाही। पण काल जे मी बोललो ते उघात बोलून गेलो। राम, प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी म्हणतो, जो आमचा पांडुरंग आहे तोच राम आहे, त्या श्रीरामाबद्दल बोलत असताना मी म्हटलं की ते मांसाहारी होते। हा वाद मला वाढवायचा नाही आहे, पण जे ह्याच्या विरोधात उभे राहिले त्यांच्या माहितीसाठी सांगतो